येरवडा कारागृहात शिक्षा भोगत असलेला बॉलिवूड अभिनेता संजय दत्त याला पॅरोल देण्याबाबतचा अहवाल मुंबई पोलीस आयुक्तांकडून अद्याप विभागीय आयुक्तांना मिळालेला नाही। त्यामुळे त्याच्या पॅरोलबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही। संजय दत्तला मागील महिन्यात 14 दिवसांची संचित रजा मंजूर करण्यात आली होती। ही रजा संपल्यावर तो पुन्हा कारागृहात परतला आहे। संचित रजेचा अर्ज करण्यापूर्वी संजय दत्तने पॅरोलसाठी विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांच्याकडे अर्ज केला होता। या अर्जावर देशमुख यांनी पोलिसांकडून सविस्तर अहवाल मागविला होता। पोलिसांनी पॅरोल संदर्भातील अहवाल विभागीय आयुक्तांकडे तात्काळ पाठविला, परंतु त्यात त्रुटी होत्या। दत्तला पॅरोल द्यावा की देऊ नये याबाबत कोणताही स्पष्ट उल्लेख पोलिसांनी केला नव्हता। हा अहवाल मोघम असल्यामुळे विभागीय आयुक्तांनी तो परत पाठविला होता। हा अहवाल परत पाठवून 2 महिने उलटून गेले आहेत। तथापि मुंबई पोलीस आयुक्तांनी पॅरोल बाबतचा अहवाल अद्याप सुस्पष्ट पाठविलेला नाही। पोलिसांचा अहवाल आला नसल्याने पॅरोल देण्याचा निर्णय घेण्यात आला नसल्याचे विभागीय आयुक्त देशमुख यांनी स्पष्ट केले। संजय दत्त गेल्या 8 महिन्यांपासून येरवडा कारागृहात शिक्षा भोगत आहे। त्याला 42 महिन्यांची कारावासाची शिक्षा झाली असून येरवडा कारागृहात दाखल झाल्यावर त्याने पहिल्यांदाच पॅरोलवरील रजेसाठी अर्ज केला आहे। या रजेसाठी त्याने आपली पत्नी आजारी असल्याचे कारण दिले होते।